हॅलो नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर असा दिवस आमच्या लाईफमध्ये कधीच येतो, महिन्यातून एखादा किंवा दोनदा। पहिले नेहमी असायचा, बट आता एवढ्याच साहेबांचे कामं एवढे वाढलेले आहेत की त्यांना माझ्यासाठी टाईमच भेटत नाही। आणि असो, वयानुसार होतातच अशा गोष्टी असं म्हणतात, आणि त्याच पडावावर सध्या मी आहे असं मला वाटत आहे। भरपूर दिवसानंतर आणि 2 दिवसानंतर साहेब घरी आले होते। आता सुद्धा नागपूरला गेले होते ते, म्हणून मग आज मस्तपैकी सकाळचा चहा सोबत घेत आहोत। खूप वेळपासून लाईट गेलेली आहे आणि मी फक्त स्क्रोलिंग करत होती। आता म्हटलं जेवण करून घेते। वरण, आलूची भाजी, कारल्याची भाजी जी मला सगळ्यात जास्त आवडते, पोळी, आणि पोळी संपल्यानंतर भात घेणार आहे। आजच्या जेवणामध्ये हे आहे। तर आता मी जेवण करते आणि भेटते तुम्हाला। लोरा नाही, लॉरियल असेल ना, लॉरियल असेल। एक हे पार्सल आलेलं आहे, मला असं वाटते प्रमोशनचं पार्सल आहे बहुतेक, आणि ते निघतच नाही आहे। बट काय आहे काय माहिती, मलाही माहिती नाही। अगं बाई, प्रमोशनच वाटते मला। हा प्रमोशनचंच आहे बहुतेक ते, पण काय आहे एवढं असा डब्बा वगैरे बॉक्स वगैरे दिसत आहे, तर थोडी माझी एक्साइटमेंट वाढत आहे। अच्छा, लॉरियल शॅम्पू। ओ किती सुंदर बॉक्स आहे, वाव किती सुंदर बॉक्स आहे। लॉरियल पॅरिस, ए हे 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 एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये एवढूच फक्त अरे बाप रे बाप, एवढूच्या याच्यात एवढं। एक मिनिट हे असं होतं। हा एवढं, आणि बॉक्स वगैरे किती भारी, वाव सुंदर। सुंदर, आणि हे असं पकडायचं होतं। आणि याची किंमत काय आहे ते पण बघू आपण, कारण की आता मी किंमत तो याच्यावरच राहते। हे निघालं किंमत याच्यावर किंमत नाहीये, आम्ही पाहते। थांब तर प्राइस जाऊ दे। ते नंबर आहे, फोन नंबर। एक मिनिट, याच्यावर आहे का? मखाना हे प्रमोशन नाही आहे, ॲक्च्युली मी मसाला पेरी पेरी मसाला मखाणे बनवत आहे। तर त्याच्यासाठी हे मखाणे घेतलेले आहेत मी बनवायसाठी, आणि थोडासा चहा बनवते आणि त्याच्यासोबत मखाणे बनवते। तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते, तर मी कशा पद्धतीने हे मखाणे बनवते ते। तर चला करूयात, कारण संध्याकाळ होत आहे। तर बनवते आणि नंतर भेटते तुम्हाला। मध्येच पार्सलवाला आला, रिटर्न करायचं आहे, ते रिटर्न करते आणि नंतर भेटते। आणि आज सकाळी ना मी यांना तूप आणून मागितला। कशासाठी आणलं माहिती का, कारण की मला ना एक रेसिपी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी आणलंय। मला असं वाटलं की मी संध्याकाळपर्यंत बनवू शकणार, बट मला आणखीन ठीक नाही वाटत आहे, त्याच्यामुळं मी काही बनवली नाही। मी विचार केला की मी झटपट मखाने बनवते आणि चहा करते आणि चहा घेते, आणि मी करणारच होती स्टार्ट, तर तेवढ्यात पार्सलवाल्याचा फोन आला की पार्सल आहे ते रिटर्नचं। आता हे रिटर्न करते आणि नंतर मग बनवते। तुपाचं तर आज काही नाही बनवणार, कारण आज हिंमत नाही माझ्यात तुपाचं काहीही बनवण्याची। आणि मला एक गोष्ट सांगा, हे बघा ना, जे लोक मला बघत आहेत भरपूर दिवसापासून, तर त्यांनी मला सांगा की माझ्यात काही रिझल्ट दिसतो आहे का, म्हणजे माझं वेट लॉस झाल्यासारखं वाटत आहे का तुम्हाला। जर वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजणार की हो होत आहे। रोज रोज आपण बघतो किंवा आपल्याला जे बघतात ना ते नाही सांगू शकत की म्हणजे त्यांना एकदम रिझल्ट नाही दिसत, बट जे लोक मला खूप दिवसापासून बघत आहेत आणि जे दूर आहेत त्यांना समजते। तर प्लीज कमेंट करा। सगळ्यात पहिले मी इथे बटर टाकलेलं आहे। बटरमध्ये आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे। मखाणे जर जुने असतील तर पहिले मखाणे भाजायचे आणि नंतर बटर टाक। हे पार्सल आलेलं आहे
आणि याच्यात काय आहे माहिती का, याच्यात जे मी स्टोन बोलवले ना ते स्टोन आहे त्याच्यात. हे बघा आता हे सगळे स्टोन आलेले आहेत, हे पण आलेत, त्याच्यानंतर आज दुपारी एक हे आलेत आणि हे पण आले. हे सगळे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये खोलून दाखवणार आहेत कसे आहेत ते. आता घरी आणलेले जे मखाणे आहेत ते आत्ताच आणले होते 1-2 दिवस पहिले, म्हणजे ताजे असल्यामुळं मी पहिले बटर टाकलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मखाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि पेरी पेरी मसाला घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे. थोडा थोडा टाकला मी आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावर तुम्ही चाट मसाला आणि मीठ टाका. खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी मस्त होतात आणि जर वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप जास्त हेल्पफुल आहेत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि मी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही माझ्यासोबत बोलत चला, म्हणजे आपली फ्रेंडशिप होईल आणि मलासुद्धा तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते कळतील आणि मला हे सुद्धा समजणार की मी व्हिडिओ असे टाकायला पाहिजे की आणखीन काहीतरी दुसरं टाकायला पाहिजे. पण व्लॉगिंग मला खूप जास्त आवडते म्हणून मी व्लॉगिंग टाकत आहे. आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.